Hello dear students, today let's learn part 2 what happened next Dr. Watson's account. Dear students, I have taught you part 1 of the story and I have given the link of the video in description box. If you want to watch the video, please touch the link given in description box and watch the full video of part 1 my dear students. Now let's go to learn. Let's learn what happened next Dr. Watson's account. म्हणजेच पुढे काय घडलं आता ते आपण बघणार आहोत. पार्ट 2 आपण आता अभ्यासणार आहोत. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, हे या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं. वॅटसन आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. बघा या ठिकाणी मिस्टर होम्स यांनी हा प्रश्न विचारलेला आहे वॅटसन यांना. आय मेक नथिंग ऑफ इट, मला समजलेलं नाही किंवा मला हे समजत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आय आन्सर्ड फ्रँकली, मी मोकळेपणाने उत्तर दिलं. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम, होम्स शांतपणे बसले काही वेळासाठी ते शांतपणे बसले होम्स जे होते ते. देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम, नंतर त्यांनी मला बोलवलं त्यांच्यासोबत येण्यासाठी. वी वेंट टू द स्क्वेअर व्हेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप, आणि आम्ही मग चौकामध्ये गेलो जिथे मिस्टर विल्सन यांची दुकान होती. त्या ठिकाणी स्क्वेअरचा अर्थ दिलेला आहे ए प्लेस व्हेअर टू सिटी रोड्स क्रॉस इच अदर, असं ठिकाण की त्या ठिकाणी शहराचे दोन रस्ते एकमेकांना क्रॉस होतात. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली, आणि होम्स यांनी तो जो भाग होता तो अतिशय काळजीपूर्वक बघितला. देर वेर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप, तिथे विविध दुकाने होती, कार्यालय होती. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप, आणि एक बँक होती विल्सन यांच्या दुकानाच्या पाठीमागे. होम्स स्पेंट सम टाईम आउटसाइड द शॉप, होम्स स्पेंट सम टाईम आउटसाइड द शॉप अँड थंब अपॉन द पेमेंट 2 or 3 times. होम्स यांनी काय केलं तर काही वेळेसाठी त्यांचा जो वेळ होता तो काही वेळ स्पेंड सम टाईम आउटसाइड द शॉप, दुकानाबाहेर काही वेळ व्यतीत केला, आणि ते जे पेमेंट होतं पदपद होतं तिथे त्याने ठोसा मारून बघितलं 2 ते 3 वेळेस. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर, मिस्टर विल्सन्स डोअर, नंतर त्यांनी विल्सन्स डोअर जे होते विल्सन यांच्या दरवाजाला काय केलं, ठोठावलं. ए यंग मॅन ओपन द डोअर, एका तरुण व्यक्तीनं दरवाजा उघडला. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. आता स्ट्रँड हा एक एरिया आहे, भाग आहे, एक जागा आहे लंडनमध्ये. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड, मिस्टर होम्स यांनी काय केलं, त्यांना स्टँडबद्दल विचारलं, स्टँड या जागेबद्दल. द असिस्टंट ॲन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर, त्या सहाय्यकानं काय केलं, उत्तर दिलं आणि लगेच त्यानं दरवाजा बंद केला. आय सेड आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम, मी म्हटलो आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम, मला खात्री आहे की तुम्ही त्याची चौकशी केलेली आहे. आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम, मला ते लक्षात आलं की तुम्हाला फक्त त्या असिस्टंटला बघायचं होतं, तुम्ही या पद्धतीनं त्याची चौकशी केली की तो तुम्हाला दिसला पाहिजे. नॉट हिम, होम्स सेड, नाही तो नाही, त्याला नाही. बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स, त्याचे पॅन्ट जे आहे त्या पॅन्टीचे मला बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स, त्याच्या ट्राउझरचे जे गुडघे आहेत, गुडघ्याचा जो भाग आहे तो बघायचा होता. अँड व्हॉट डिड यू सी, आणि मग काय बघितलं तुम्ही. व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी, मला ज्याची अपेक्षा होती ते. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस, विल्सनचं हे जे मॅटर आहे ते काय आहे, थोडं गंभीर आहे. ए क्राईम इज बिंग प्लॅन्ड, आणि जो गुन्हा घडलेला आहे तो नियोजित गुन्हा आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट, पण मला अशी आशा आहे की आपण हे थांबवू शकतो. म्हणजे गुन्हा जो घडणार आहे, जो गुन्हा आहे तो काय आहे, नियोजित आहे. बट आय
होप दॅट वी कॅन स्टॉप इट, पण मला अशी आशा आहे की वी कॅन स्टॉप इट, आपण थांबवू शकतो. बट टुडे इज फ्रायडे, आज शुक्रवार आहे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड, आणि आजचे कार्यालय आणि जे बँक्स आहेत त्या आज बंद असतील विकेंडला. नाव आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट्स बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट, पण मला जावं लागतं आहे आता. मेक सम अरेंजमेंट्स कशासाठी, तर काही अरेंजमेंट मला करायचे आहेत. बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट, पण आज रात्री मला तुमची मदत हवी असेल. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर, आणि बेकर स्ट्रीटला तुम्ही 10ला या आणि तुमची रिव्हॉल्वर सोबत आणा, म्हणजे बंदूक जी आहे, रिव्हॉल्वर जी आहे बंदुकीचा प्रकार, तो सोबत आणा. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाईम, मी वेळेच्या आतमध्ये होम्स यांच्या निवासस्थानी आलो. देअर वेअर 2 अदर मेन विथ हिम, त्यांच्यासोबत 2 व्यक्ती होते, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर ए बँकर. मिस्टर जोन्स होते ते स्कॉटलंड यार्डचे होते, आणि मिस्टर मेरीवेदर होते ते बँकर होते. होम्स अनाउन्स्ड टुनाईट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल इन लंडन, आज आपण एका अतिशय देखण्या अशा चालाक अशा गुन्हेगाराची शिकार करणार आहोत लंडनमधील. We left together in a carriage and reached the road we had visited in the morning, आपण सकाळी ज्या रोडला भेट दिली त्या ठिकाणी आपण आता पोहोचणार आहोत. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर who led us through an iron gate, आणि त्या होम्स यांनी सांगितलं की तुम्ही मिस्टर मेरीवेदरच्या सोबत जा, की जे तुमच्या सोबत येतील, ते तुमचं नेतृत्व करतील एका लोखंडी फाटकाच्या माध्यमातून, दरवाज्यातून. We followed him down a narrow passage, आणि आम्ही त्यांना काय केलं, फॉलो केलं, त्यांचा मागोवा घेतला. एका छोट्या अरुंद रस्त्यातून. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप्स ही लेड अस डाऊन अ डार्क, काही पावलं चालल्यानंतर त्यांनी आम्हाला अंधारात नेलं. अर्थ स्मेलिंग पासेज अँड इंटू अ ह्यूज सेलर, एका मोठ्या सेलरमध्ये. ए रूम यूज्ड फॉर स्टोरेज अंडर अ बिल्डिंगच्या खाली जी रूम यूज करण्यात येते त्याला सेलर म्हणतात. फुल ऑफ बिग बॉक्सेस वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस, आम्ही सर्वजण बॉक्सेसच्यावर बसलो. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. We are in the cellar of the city branch of the main banks in London, आणि मुख्य बँक जी होती लंडनची त्या ठिकाणी आम्ही त्या सेलरमध्ये आहोत. ऑफ द सिटी ब्रांच म्हणजे शहरातली शाखा जी आहे त्या मुख्य बँकेची लंडनमधील. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमन ऑफ द बँक, आणि मेरीवेदर जे आहेत ते बँकेचे काय आहेत, चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत. अँड ही विल टेल यू व्हाय अ क्रिमिनल शुड टेक अँड इंटरेस्ट इन धिस सेलर ॲट प्रेझेंट, आणि ते तुम्हाला सांगतील की का बरं त्या गुन्हेगाराला रस आहे, का रस असायला पाहिजे या सेलरमध्ये, म्हणजे या सेलरमध्ये येण्याचा त्याला का रस असायला पाहिजे, किंवा गुन्हा त्याला का करायचा आहे. सेड होम्स. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स, म्हणजे फ्रान्सच्या बँक ऑफ फ्रान्सकडून ही बँक आहे या बँकेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोनं घेतलं होतं. अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड, आणि ते जे बॉक्सेस होते, खोके होते, ते सोन्याने भरलेले होते. होम्स एक्सपेक्टेड क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट, आणि होम्स यांनी अपेक्षा केली होती की तो गुन्हेगार त्या दिवशी गुन्हा करेल त्या रात्री. We had to wait there in total darkness without making any noise to take the criminals by surprise. बघा, we had to wait there in total darkness without making any noise to take the criminals by surprise.
आणि आपल्याला तिथे थांबायला हवं होतं, ते वाट बघायला हवी होती त्या सेलरमध्ये. आणि खूप डार्कनेस म्हणजे पूर्णतः अंधारामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी आश्चर्यकारकपणे. दे हॅव बट वन एस्केप रूट विस्पर्ड होम्स. त्यांच्याकडे एक एस्केप रूट आहे, म्हणजेच एक जिथून असा रूट किंवा असा मार्ग जिथून ते निसटू शकतात. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर मिस्टर जोन्स. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. मिस्टर विल्सन यांच्या घराच्या पाठीमागे ते आहे. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर. मला अशी आशा आहे की काही लोक विल्सन यांच्या दरवाजाजवळ काही लोक वाट बघत आहेत. मिस्टर जोन्स. आय हॅव ॲन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. एक इन्स्पेक्टर आणि 2 अधिकारी तेथे वाट बघत आहेत त्यांच्या दरवाजाजवळ. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स. वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स म्हणजे आम्ही सर्वच रस्ते काय केलेले आहे, बंद केले आहे. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आता आपण शांत असलं पाहिजे आणि वाट बघितली पाहिजे. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन आवर. आम्ही सायलेंटली शांतपणे आम्ही तेथे एका तासापेक्षा अधिक वेळ थांबलो. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. त्या मोठ्या खोलीमध्ये खूप अंधार होता. देन सडनली अ पॉईंट ऑफ ब्राईट लाईट appeared in the floor of the cellar. Then a line and gash seemed to open and a hand appeared. अचानकपणे तेजस्वी प्रकाश तेथे दृश्य झाला आणि त्या रूममध्ये then a line and a gash seemed to open and a hand appeared. आणि हात दिसला तेथे. A broad stone turned over upon its side. A broad stone turned over upon its side and left a square hole. म्हणजे एक प्रकारे एक मोठा दगड बाजूला झाला आणि तेथे एक चौकोनी आकाराचं, चौरस आकाराचं छिद्र दिसलं. ए बॉईश फेस एमर्ज. आणि त्या छिद्रामधून, त्या होलमधून एक माणसाचा, पुरुषाचा चेहरा दिसला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. तो माणूस जो होता तो, त्या माणसाने इकडे तिकडे बघितलं आणि त्या होलच्या छिद्राच्या बाहेर तो आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम. त्याच्यासोबत एक व्यक्ती होता, सहकारी होता त्याचा. अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. आणि तो जो माणूस होता सहकारी, त्याच्यासोबत त्याचे केस लाल होते. द पेअर वाज, बघा आपल्या पाठाचं नाव रेड हेडेड लीग आहे. रेड हेडेड लीग म्हणजे आपण काय बघितलं होतं की लाल डोकं असलेल्या माणसांची संघटना, म्हणजे लाल केस असलेल्या माणसांची संघटना. द पेअर वाज नन अदर दॅन स्पॉल्डिंग, द असिस्टंट alias द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. बघा तो रेड हेडेड जो होता ना, तो डंकन रॉस होता आणि त्यासोबत कोण होता, क्ले होता. ॲज सून ॲज, क्ले त्याचं नाव होतं. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल शेरलॉक होम्स स्प्रँग आउट अँड सेized क्ले बाय द कॉलर. आणि मग शेरलॉक होम्सने लगेच त्या क्लेची कॉलर पकडली. द अदर डाइव्ड डाऊन द होल अँड डिसॅपियर्ड. दुसरा जो होता तो खाली त्यानं सूर मारली आणि तो अदृश्य झाला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. क्लेनं लगेच त्याची रिव्हॉल्वर काढली. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. आणि त्यानं रिव्हॉल्वर काढली क्लेनं, तर होम्सनं त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावली आणि बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. होम्सनं काय केलं, त्याच्या मनगटावर जोरात मारलं. तिची रिव्हॉल्वर होती ती खाली पडली. इट्स नो यूज जॉन क्ले. आता काय अर्थ नाही, आता हे काही उपयोगाचं नाही जॉन क्ले, सेड होम्स. होम्स म्हणाला. वी हॅव कॉट यू. आम्ही तुम्हाला पकडलेलं आहे. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज इस्केप्ड. बरं, पण माझा मित्र निसटला आहे बरं का, असं तो म्हणायला लागला. होम्स रिप्लाइड,
ही कॅनॉट एस्केप. होम्स म्हणाले की तो निसटू शकत नाही. देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. दुसऱ्या ठिकाणी 3 माणसं त्याची वाट बघतायत, म्हणजे एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्स. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. आणि होम्स यांनी त्या क्लेला कुठं दिलं तर पोलिसांकडे दिलं. मिस्टर मेरी वेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. आणि मेरी वेदर यांनी सांगितलं की खरंच मिस्टर होम्स, आम्हाला माहीत नाही की तुमचं कशा प्रकारे धन्यवाद तुम्हाला द्यावं. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट क्युनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. तुम्ही हाणून पाडलेला एक खूप धूर्त असा प्रयत्न की त्या प्रयत्नाच्या माध्यमातून बँक जी आहे ती लुटली गेली असती, बँकमध्ये डाका पडला असता. द बँक इज ग्रेटफुल टू यू. तुमची बँक जी आहे ती तुमची आभारी आहे. यू सी वॅटसन, होम्स सेड. Holmes said, after we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop. बघा, you see, Watson, Holmes said, after we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. बघा, तो विल्सन यांना त्यांच्या शॉपपासून परावृत्त करणारा तो जॉब होता, तो विचित्र असा जॉब होता. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. आणि द रेड हेडेड लीग जी होती ती अतिशय चतुर अशी कल्पना होती, हुशार अशी कल्पना होती. इन मिस्टर विल्सन्स ॲब्सन्स, क्ले अँड हिज रेड हेडेड कंपॅनियन wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. बघा, म्हणजे मिस्टर विल्सन यांच्या घरातून एक प्रकारे बोगदा त्यांना करायचा होता त्या डंकन रॉसला आणि क्लेला. देन दे वुड बी एबल टू एंटर द बँक अँड स्टील द गोल्ड विदाउट ब्रेकिंग ओपन द डोअर्स ऑफ द बँक. आणि कोणत्याही प्रकारे दरवाजा न उघडता बँकेचा त्यांना त्या बोगद्याच्या माध्यमातून ते सोनं चोरायचं होतं. युजिंग द टनल दे एंटर्ड द सेलर. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनल अँड देन गेट अवे. बघा, त्या बोगद्याचा उपयोग करून तिथे म्हणजे त्या सेलरमध्ये गेले, त्या मोठ्या खोलीत गेले. त्यांनी नियोजन केलं होतं की सोनं चोरू आपण आणि मग परत त्या बोगद्याच्या माध्यमातून आपण विल्सन यांच्या हाऊसमध्ये जाऊ आणि नंतर स्टील द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनल. त्या बोगद्याच्या माध्यमातून परत विल्सन यांच्या घरात जाऊ आणि नंतर पळून जाऊ. बघा, बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. आणि तुम्ही कसं काय त्याचा अंदाज काढला की त्यांचा असा हेतू होता. व्हेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्क फॉर हाफ द वेजेस आय बिकेम सस्पिशियस. मला संशय आला की अरे हा तर अर्धा वेळ कसं काय हा नोकरी करतोय, हाफ वेजवर कसं काय. म्हणजे असिस्टंट वर्क फॉर हाफ वेजेससाठी तो म्हणजे अर्ध्या पेमेंटसाठी का बरं तो नोकरी करतोय. युजिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड इन्क्वायरीज. आणि मग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट, त्यांच्या सहायकाची विल्सन यांनी जे वर्णन केलं होतं, मग मी त्याची काय केली, चौकशी केली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि मला लक्षात आलं की तो क्ले जो आहे तो गुन्हेगार आहे. व्हाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप. तो तिथं विल्सन यांच्या शॉपमध्ये काय बरं काम करत होता. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन. आणि त्याची जी सवय होती त्या सेलरमध्ये जाण्याची, वारंवार जाण्याची. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. आणि दुसऱ्या एखाद्या इमारतीमध्ये तो बोगदा खोदत असावा असं मला वाटलं. व्हेन वी विजिटेड द शॉप आय बीट अपॉन द पेमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. इट वॉज नॉट इन फ्रंट. बघा, मी बघितलं की समोरच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला तिथे काही टनल वगैरे आहे का, त्याला मी मारून बघितलं त्या पदपथाला. आय सॉ द बँक ऑन द अदर साईड ऑफ द हाऊस अँड गेस्ड व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि मला लक्षात आलं की दुसऱ्या बाजूला बँक आहे आणि त्या दुसऱ्या बाजूला, घराच्या दुसऱ्या बाजूला बँक आहे. आणि मी अंदाज काढला की गुन्हेगाराच्या मनात नेमकं काय आहे. म्हणजे काय आहे नेमकं मनात, तर
ती बँक लुटायची होती, सोनं चोरून न्यायचं होतं. वेन क्ले answered द बेल द knees ऑफ हिज ट्राउजर्स वेअर wrinkled अँड स्टेन. आणि ज्यावेळेस क्लेनं दरवाजा उघडला, मी बेल वाजवल्यानंतर, त्यावेळेस मी त्याचे ट्राउझर म्हणजे त्याच्या ट्राउझरचा गुडघ्याचा भाग बघितला. ते काय होते, रिंकल्ड होते. म्हणजे काय होते, सुरकुत्या पडलेल्या होते त्याला. म्हणजे मग तो त्या बोगद्यातूनच गेला असेल, कारण दरवाजातून जर गेला असता तर रिंकल पडल्या नसते त्याला, त्या दरवाजाला. इट कन्फर्म माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग द रेस्ट ऑफ द स्टोरी. बघा, तिथं मला खात्री पटली की माझा संशय खरा आहे की त्यानं बोगदा खोदलेला आहे किंवा तो बोगदा खोदत आहे. द रेस्ट ऑफ द स्टोरी. तुम्हाला उर्वरित गोष्ट तर माहीतच आहे. यू रिझन इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमायरेशन. बघा, यू रिझन इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमायरेशन. मी उद्गारलो प्रशंसेच्या भावनेने की खरंच खूप छान, खूप सुंदर रीतीने तुम्ही कारण मीमांसा केली. बघा, ॲडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीग बाय सर आर्थर कॉनन डॉयल. यांनी रेड हेडेड लीग नावाचं जे ग्रंथ लिहिलं आहे किंवा जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामधून घेतलेली ही गोष्ट होती. सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेली. आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड द स्टोरी. माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी खात्री आहे की तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, समजली असेल. तर खूप खूप धन्यवाद विद्यार्थी बांधवांनो. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट अवश्य करा. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. त्या लिंकला टच करा आणि पार्ट 1चे माझे दोन्ही व्हिडिओ जे आहे ते दोन्ही व्हिडिओ बघा. नंतर तुम्हाला आणखी चांगल्या रीतीने ही गोष्ट समजेल. खूप खूप धन्यवाद.